हॅलो गाईज, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा मी चाललो आहे आता बकऱ्यांना घेऊन डोंगराला. बकऱ्या आणि हे बघा पाठीमागे गाय बैल वगैरे येत आहेत, तर त्यांना घेऊन आता डोंगराला चाललो आहे. हे एवढ्या साऱ्या आमच्या बकऱ्या आहेत, त्याच्यामध्ये छोटे छोटे पिल्ले पण आहेत बकऱ्यांचे, त्यांना पण घेऊन आलो चारायला. तर मित्रांनो, हे बघा हा आमचा रोड आहे, कच्चा रोड आहे आणि इथून घेऊन जायचे आम्हाला. ही छोटीशी वाट दिसत आहे ना, इथं चढवायचे डोंगराला जाण्यासाठी वाट आहे. तर इकडं वरती घेऊन चढायचे आम्हाला डोंगराला. तर मित्रांनो, हे बघा हे छोट्याशा वाटेला आता बकऱ्या वगैरे चढतील आणि पाठीमागून येत आहेत गाय बैल वगैरे, तर त्यांना पण घेऊन चढायचं आहे आम्हाला मित्रांनो. तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. हे बघा छोटे छोटे बकरे पण चढत आहेत मस्त, त्यांना पण घेऊन आलं चरायला मस्त पैकी. हे बघा चढण्यासारखी वाट पण आहे इथं, तरी पण इथं चढावं लागतं बैलांना वगैरे. तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा. बैल पण आता येत आहेत, त्यांना पण इथं चढायचं आहे मित्रांनो. अरे वरती चढण्यासाठी ते पण कंटाळा करतात, पण तरी पण त्यांना घेऊन चढावं लागतं. इकडं चरण्यासाठी कुठं काय गवत वगैरे नाही ना मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांना डोंगराला घेऊन जावं लागतं दूर. चढण्यासाठी कमसे कम एक तास तर नक्कीच लागतो त्यांना वरती गवत वगैरे भेटतात तोपर्यंत. अरे हे बघा इथं चढायला किती कंटाळा करत आहेत. चढण्यासारखी वाट नाही मित्रांनो, त्याच्यामुळे कंटाळा करतात इथं चढायला मित्रांनो. हळूहळू चढवतो आम्ही इथं. बघा आता यांना या बांबूचा पाला वगैरे पाडून दिला मित्रांनो, कारण की बैल वगैरे इथं हे बघा इकडं माग आहेत ना, तर यांना थांबवण्यासाठी थोडा वेळ पाला वगैरे पाडून दिला मित्रांनो. तर आता थोडा वेळ थांबलाय बकऱ्या, ते बैल वगैरे इकडे येईपर्यंत इकडं मी थांबून राहिलं मित्रांनो. थोडा पाला वगैरे पाडून दिला, तर हे छोट्या बकऱ्या वगैरे बघा किती मस्त चरत आहेत. तर काय थोडी तब्येत पण खराब आहे माझी, तर आवाज वगैरे क्लिअर येत नसेल तर मित्रांनो, ला वगैरे झाला आहे ना, त्याच्यामुळे आवाज माझा थोडा गळा बसला आहे, तर आवाज एवढं क्लिअर येणार नाही मित्रांनो. तरी पण ब्लॉग बनवू लागलो मित्रांनो. हे बघा आता बैल वगैरे आलंय, तर आता सोबतच बकऱ्या आणि बैल वगैरे घेऊन चढतो मित्रांनो. हे आमची वाट बघू शकता इकडे, याच वाटेला बैल वगैरे घेऊन चढावं लागतं डोंगराला मित्रांनो. तर अजून तर खूप लांब आहे मित्रांनो, चढायला वगैरे खूप थकून जातो, एवढं चढावं लागतं मित्रांनो. त्यांना तसंच घेऊन चढावं लागतं मित्रांनो. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, भेटूया पुढे. बघा आता आलोय आम्ही वरती आणि बकरी वगैरे आहे बघा इकडं पाठीमागे. हे छोटे छोटे बकऱ्याचे पिल्ले वगैरे चरत आहेत आता मस्त, आणि इकडं बैल वगैरे चरू लागले. बकऱ्या पण पाठीमागे बघा मस्त शेतामध्ये चरत आहेत. आणि मित्रांनो खूप चढून पूर्ण डोंगर चढून खूप थकलो, तर आता थोडा वेळ बसतो जोपर्यंत हे गाय बैल थोडं निवांत चरत आहेत तोपर्यंत. गाईज हे बघा इकडं बकऱ्या वगैरे चरत आहेत, आणि ह्या छोटे पिल्लं बघा बकरीचे, हे इकडं काजूच्या सावलीला बसले आहेत, कारण की ते उन्हामध्ये त्यांना ऊन वगैरे जास्त लागलं, त्याच्यामुळे सावलीमध्ये बसले, थोडा वेळ आराम करत आहेत आणि चरले पण आहेत थोडे. तर मित्रांनो आता ऊन पण खूप झालं आहे, तर हे बघा मी टोपी वगैरे घेऊन आलो होतो, टोपी भरले मी. उन्हामध्ये दिवसभर ऊन खूप लागतं यांना, उन्हामध्ये वगैरे चरत राहतात, जर आम्हाला पण ऊन लागते, तर टोपी वगैरे आणलं आहे मी, टोपी भरले, मग ऊन जास्त लागत नाही एवढा. तरी पण मी जास्त सावलीला वगैरे बसून वगैरे राहतो आम्ही. आणि बकऱ्या वगैरे तर उन्हातच जास्त, गाय बैल वगैरे उन्हातच जास्त चरत राहतात, तर त्यांना पण ऊन खूप लागतो, कारण की आता ऊनचे दिवस आहेत मित्रांनो. तर चरण्यासाठी तर उन्हामध्ये चरत राहतात ते. तर बघा इकडं आता चरत आहेत बकऱ्या वगैरे, आणि इकडं बैल वगैरे चरत आहेत. गाईज हे बघा ह्या एवढ्या साऱ्या बकऱ्या, यांना शोधण्यासाठी एवढा वेळ फिरलो मित्रांनो, पूर्ण इकडूनच्या तिकडे फिरलो मित्रांनो, पूर्ण जंगल फिरलो, ह्या भेटतच नव्हत्या बकऱ्या. हे बघा माझी हालत कशी झाली मित्रांनो, पूर्ण थोडा करून गेलं मित्रांनो. 2 वेळेस खालीवर डोंगर चढलो उतरलो, आणि ह्या कुठं
दुसरीकडेच पळल्या होत्या मित्रांनो. दुसऱ्या बकऱ्यांना सोडून मित्रांनो ह्या चरण्यासाठी इकडं दुसरीकडेच फिरत होत्या मित्रांनो. तर खूप वेळ झाला शोधत होतो या बकऱ्यांना, तर भेटतच नव्हत्या. बोलतं एवढा फिरलो मित्रांनो, खूप फिरलो. हे बघा आता भेटल्या त्यांना, आता घेऊन जात आहे. गुरं बकऱ्या वगैरे वरतीच आहेत मित्रांनो. तर भेटूया पुढे. आता पोहोचलो त्यांना आणलं आम्ही. पूर्ण डोंगर फिरवलं चालल्याने. एवढ्या पळल्या मित्रांनो, 8 बकऱ्या पळाल्या होत्या. बकऱ्यांना सोडून दुसरीकडे चरायला गेल्या होत्या. तर आता घेऊन आलोय. हे बघा गाई बैल वगैरे मस्त चरत होतं ना, हे पळाल्या होत्या दुसरीकडे चरायला. तर गाईज आता बैलांना वगैरे पाणी प्यायला नेत आहे. हे बघा बैलांना वगैरे खूप तहान लागली, तर त्यांना खूप तहान लागली. तर मित्रांनो आता त्यांना पाण्यावर घेऊन जात आहे. हे बघा बैल वगैरे धावत जावं लागले, कारण की पाणी कुठंच नाही आहे, फक्त एकच ठिकाण आहे मित्रांनो. इथं छोटीशी विहीर आहे, खड्डा आहे मित्रांनो. विहीर पण नाही बांधलेली, खड्डा आहे की त्यामध्ये पाणी आहे अजून. तर तिथंच पाणी वगैरे प्यायला सगळं गाई बैल बकऱ्या, हे बघा इथंच सगळ्यांना पाणी वगैरे प्यायला आणतो. तर आता सगळे पिऊ लागले इथं. हे बघा एवढंसं पाणी आहे, पूर्ण खडू पाणी दिसत आहे. तर त्यांना खूप तहान लागलेली होती, तर आता घेऊन आलो इथं. तर मस्त गाय, अरे काहीच ते गाय पडली पाण्यामध्ये बघा. त्या बैलाने त्याला ढकलून दिला, डायरेक्ट खाली पडली, पूर्ण आंघोळ करून निघली. हे बघा अरे हे बघा एक दुसरा पण बैल पडला होता पाण्यामध्ये. अरे यार पूर्ण खड्डा आहे, निघाला. अरे तर गाईज हे बघा आता पाणी वगैरे पाजलं गुरांना मस्त. बकऱ्यांनी वगैरे पाणी पिलं, गाय बैलांनी पण पिलं मस्त. तर आता इकडं बघा, इकडं अजून शेतामध्ये चरायला लागल्या मस्त बकऱ्या वगैरे. हे बघा इकडे बकऱ्या चरत आहेत आणि वरती गवत आहे, तिकडे बैल वगैरे चरत आहेत मस्त. तर गाईज पाणी पितानी एक गाय पण पडली पाण्यात. हे बघा आता बैल वगैरे नेत आहे, वाटायला उठत आहे आता घरी. तर घरी नेण्याचा टाईम झाला आहे, त्यांना घरी घेऊन जातो आता मित्रांनो. तर हे बघा बैल वगैरे आता तर उतरत आहेत आणि बकऱ्या तर पुढं धावत गेल्यात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय मित्रांनो.